नमस्कार, मैं हूं गोल्डी सिंह। आप देख रहे हैं नेशनल न्यूज लाइव। हर झूठ होगा बेनकाब जब सच्चाई देगी जवाब। आइए आपको दिखाते हैं इस वक्त की बड़ी खबर। वाशिम जिले के मालेगांव पंचायत समिति क्षेत्र की मालेगांव ग्राम पंचायत ने प्रधानमंत्री आवास घर कुल योजना की ऑनलाइन सूची में बहुत बड़ा बदलाव करते हुए 2 गलत प्रस्ताव पंचायत समिति कार्यालय से प्रस्तुत किए। सरकार को गुमराह करने की खबर सामने आ रही। ग्रामीण पंचायती ने आदिवासी समाज के लोगों को जानबूझकर गलत कारण दिया कि उनके पास जगह नहीं और वो अविवाहित है। घर को लाभ से वंचित करने का आरोप आदिवासी लाभार्थियों ने लगाया। उक्त बयान जिला परिषद सीईओ को दिया है। प्रधानमंत्री आवास योजना में ग्राम पंचायत द्वारा दी गई सूची में ग्राम पंचायत मालेगांव ने जानबूझकर जरूरतमंदों और पात्र लाभार्थियों को लाभ न देते हुए कुछ अपात्र लोगों के साथ वित्तीय लेन देन किया। उनके पक्के मकान हैं और कुछ 4 पहिया वाहन मालिक और 5 एकड़ से ऊपर के बड़े किसान होने के बावजूद भी बैंक खाते में 15,000 रुपए भेजकर सरकार को गुमराह किया। सरपंच और ग्राम सचिव ने आवास योजना से लाभान्वित होने का गलत रिमांड संकल्प लेकर पंचायत समिति कार्यालय में प्रस्तुत किया और उन्होंने ग्राम पंचायत में लागू इस घर कुल योजना से वंचित करने का काम किया। आदिवासी समाज के लोगों ने उक्त शिकायती कलेक्टर से करने के बाद भी कोई जांच नहीं की गई। वाशिम जिल्हा हा झेडपीचे सीओ वैभवजी वाघमारे यांचं नाव घेतलं की अधिकारी कर्मचारी थरथर कापतात, परंतु माळेगाव नजीक येथील सरपंच आणि सचिव यांनी अफरातफर करून तेथील आदिवासी बहुल गाव असून सुद्धा त्या ठिकाणी 16 आदिवासी कुटुंबावर अन्याय केला असून सुद्धा झेडपीचे सीओ माननीय वैभवजी वाघमारे यांनी या प्रकरणात लक्ष घालावं। त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तेथील 16 लोकांना जे न्याय द्यायला पाहिजे होता आणि घरकुल द्यायला पाहिजे होतं, परंतु त्यांना लाभ घेतल्याचं चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं आणि रिमांड ठरावामध्ये सुद्धा दुसऱ्या लोकांचं त्या ठिकाणी नाव देण्यात आले आणि यांना या 16 लोकांना बेघर असून सुद्धा त्यांना लाभ दिला आणि घरकुल दिल्याचं त्यामध्ये खोटं प्रकारचे कागदपत्र सादर करून ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद पंचायत समितीला दिशाभूल करून त्यांची दिशाभूल केली आणि या लोकांचं एक चुकीची गोष्ट म्हणजे या लोकांना घरं मिळायला पाहिजे आणि बेघर असून सुद्धा आदिवासी बहुल आहेत आणि यामध्ये इतर सुद्धा काही लोक आहेत की त्यांना जे यादीप्रमाणे घरकुल द्यायला पाहिजे परंतु खालच्या लोकांना त्या ठिकाणी घरकुलाच्या यादीमध्ये समाविष्ट केलं आणि ग्रामपंचायत अशा प्रकारचे जर चुकीचे कामं करत असेल तर या ठिकाणी झेडपीच्या माध्यमातून सीओ साहेबांनी यामध्ये लक्ष घालावं आणि या 16 लोकांना प्रथम न्याय देण्यात यावा आणि त्यानंतर तेथील खालच्या लोकांना ज्यांना पक्के घर आहेत आणि ज्यांच्याकडे मोठमोठ्या जमिनी सुद्धा आहेत त्यांना त्या ठिकाणी घरकुलामध्ये समाविष्ट केलं तर त्या त्वरित त्याची चौकशी करावी आणि जवळजवळ 6 महिन्यापासून हे या ठिकाणी आदिवासी समाज असून सर्व कामधंदे सोडून या ठिकाणी झेडपीचे चक्रा मारत आहेत आणि कलेक्टर साहेबांकडे सुद्धा त्या ठिकाणी चक्रा मारत आहेत। तर या ठिकाणी आदिवासी असल्यामुळे त्यांच्यावर हा अन्याय होतो का या ठिकाणी त्यांची दखल सीओ साहेबांनी घेतली पाहिजे आणि ग्रामपंचायतचे सरपंच आणि सचिव यांच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे आणि त्या ठिकाणी ज्यांना पक्के घर आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी ग्रामपंचायत घर देण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु बेघरांना वगळण्याचा प्रयत्न करत आहेत। म्हणून या ठिकाणी बेघरांना प्रथम न्याय द्यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो आणि माळेगाव नजीकतेने येथील या लाभार्थ्यांना त्वरित लाभ द्यावा आणि चौकशी करून त्यांच्यावर कडक ती कारवाई करावी अशी मी या ठिकाणी कंटिन्यू मध्ये घेऊ। अन्यथा बहुजन समाज पार्टीच्या वतीनं वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आणि आंदोलन करण्यात येईल। जर यांना न्याय नाही मिळाला तर या ठिकाणी त्यांच्याबद्दल बहुजन समाज पार्टी दखल घेईल आणि त्यांच्या या ठिकाणी सीओ साहेबाच्या सुद्धा जर वेळ आली तर त्यांच्या सुद्धा विरोधात आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आणू नये या ठिकाणी। म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतो बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर धरणे देऊ आणि नेशनल न्यूज लाइव अब उपलब्ध है 1100 प्लस डिजिटल केबल नेटवर्क पर एन एंड्रॉइड बेस्ड DTH स्मार्ट सेटअप बॉक्स सभी OTT प्लेटफॉर्म 24 घंटे लाइव देखिए हमारे सोशल मीडिया पेजेस पर। अधिक जानकारी के लिए विजिट करें www.nationalnews.live पर। इसी कशन टीवी नेटवर्क के सभी चैनल